नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण मार्च 2024ची SSC बोर्ड प्रश्नपत्रिका विषय गणित भाग 1 ती प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. त्यातला प्रश्न क्रमांक 3 आपण आज सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आणि 2चा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रश्न 3 सोडवण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ मी अपलोड केले की तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन लगेच पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. बघूया आता प्रश्न 3. प्रश्न 3 ए, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा. प्रश्न क्रमांक 3 ए मध्ये एक कृती तुम्हाला पूर्ण करायची असते आणि त्याचे मार्क असतात 3. त्यासाठी तुम्हाला इथं 6 बॉक्स फिल करायचे असतात, 6 बॉक्स भरायचे असतात, म्हणजे प्रत्येक बॉक्स अर्ध्या मार्काला. तर इथं पहिलं गणित काय आहे बघूया. खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा. इथं वर्ग, भरलेले पेट्रोल लिटरमध्ये आणि वारंवारता, वाहनांची संख्या हा चार्ट तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरनं ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता इथं 0.5 ते 3.5, 3.5 ते 6.5 हे जे लिटरमध्ये पेट्रोल भरलेलं आहे ते किती वाहनांचं भरलं तर 33, म्हणजे 0.5 ते 3.5 आहे 33 वाहनांमध्ये पेट्रोल भरलेलं आहे. अशा पद्धतीने हा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. त्याची कृती या ठिकाणी दिलेल्या सारणीवरून बहुलकीय वर्ग, बहुलक म्हणजे इथं सूत्र, नंतर सूत्रात किमती टाकून हे आपल्याला सोडवायचं आहे. आता हे उदाहरण सोडवण्यापूर्वी महत्त्वाच्या काही गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्या नीट समजून घ्या. आता बहुलकाचं सूत्र आहे L अधिक कंसात F1 वजा F0 छेद 2 गुणिले F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. आता इथं L काय आहे तर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा, म्हणजे या ठिकाणी हा बहुलक वर्ग आपल्याला शोधायचा आहे आणि त्याची खालची मर्यादा म्हणजे पहिली जी संख्या असते त्या वर्गाची ती खालची आणि नंतरची जी असते ती वरची मर्यादा असते. आता इथं नंतर F1 बहुलकीय वर्गाची वारंवारता, F0 बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता आणि F2 बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता आणि H म्हणजे बहुलकीय वर्गाचे वर्गांतर. आता पहिल्यांदा आपल्याला बहुलकीय वर्ग शोधावा लागतो. बहुलकीय वर्ग म्हणजे काय की बहुलक म्हणजे काय की ज्या समूहामध्ये जो प्राप्तांक जास्त वेळा येतो, म्हणजे ज्याची वारंवारता जास्त आहे, तो प्राप्तांक बहुलक असतो. तर आता इथं बहुलकीय वर्ग आपल्याला शोधायचा आहे. तो वर्ग शोधण्यासाठी या वारंवारतेमध्ये सगळ्यात जास्त वारंवारता कोणती आहे तो आपण शोधायचा. तर सगळ्यात जास्त वारंवारता किती आहे? 40 आहे. मग सरळ तुम्ही इथं एक चौकोन तयार करा, म्हणजे आपल्याला पटकन F1, F0, F2 हे आपल्याला उत्तर काढता येतं. म्हणजे इथं हा मी मुद्दाम लक्षात येण्यासाठी इथं चौकोन तयार केलेला आहे. म्हणजे 3.5 ते 6.5 हा झाला बहुलक वर्ग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बहुलक वर्ग लिहायचा आहे. ते आहे 3.5 ते 6.5. ज्याची वारंवारता सर्वात जास्त तो बहुलकीय वर्ग असतो. म्हणजे हा बहुलकीय वर्ग आपण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे बहुलक. आता इथं बघा बहुलकाचं सूत्र आहे, म्हणजे इथं काय येणार आहे L. इथं आपण सूत्र मगाशी बघितलं की बहुलक बरोबर L अधिक, हे सूत्र तुम्हाला पाठच करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो.
F1 वजा F0 छेद 2 गुणिले F1 वजा F0 वजा F2 गुणिले H हे सूत्र पाठच करा. म्हणजे यातलं कुठलंही तुम्हाला बॉक्स भरायला आला तर तुम्हाला तो पटकन भरता येतो. आता या ठिकाणी बहुलकीय वर्ग आपण लिहिलेला आहे. बहुलक बरोबर L अधिक F1 वजा F0 2F1 वजा F0 इथं काय येणार आहे F2. म्हणजे यातला कुठलाही बॉक्स तुम्हाला भरायला आला की तुमचं सूत्र पाठ असेल तर पटकन भरता येणार आहे. आता पुढचं स्टेप आहे बहुलक बरोबर 3.5 40 वजा 33 2 गुणिले 40 वजा 33 वजा 27 गुणिले H. H म्हणजे काय की बहुलकीय वर्गाचे वर्गांतर. बहुलकीय वर्गाचे वर्गांतर म्हणजे काय की हा जो बहुलकीय वर्ग आहे यातलं अंतर म्हणजे फरक. मग हा फरक तोंडी पण आपल्याला काढता येतो. 6.5 वजा 3.5 5तनं 5 गेले 0 6मधनं 3 गेले 3.0 म्हणजे 3 किंवा इथे दिला आहे बघा. बॉक्स भरा अगदी सोपं असतं. खालच्या स्टेप्स बघितल्या तर वरच्या स्टेप्स आपल्याला उत्तर सहज लक्षात येतं. म्हणजे इथे येणार आहे 3. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. बहुलक बरोबर 3.5 अधिक 40 वजा 33 7 40 गुणिले 2 80 आणि हे दोन संख्या ऋण आहेत. समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर बेरीज करतात म्हणून 7 आणि 3 10 हाचा 1 2 आणि 1 3 आणि 3 6 म्हणजे या दोघांची बेरीज केलेली आहे तर 60. आता पुढचं इथं डायरेक्ट आपल्याला उत्तर काढायचं आहे. बहुलक म्हणजे इथं उत्तर काढायचं आहे. तर इथं आपण बाजूला हे उदाहरण सोडवूया. तुम्हाला तोंडी उत्तर काढता आलं तर ठीक, नाहीतर तुम्ही कच्च्या पानावरती हे सोडून घेऊ शकता. 3.5 अधिक 7 छेद 80 वजा 60 20 गुणिले 3 3.5 अधिक 7 21 कारण इथं कुठे भाग जात नाही. भाग जात असेल तर भाग देता येतो आपल्याला. इथं 1 अंश आणि 1 छेद याप्रमाणे संख्या असेल तर इथं 7 21 छेद 20 म्हणजे अंशाने अंशाला गुणायचे. 7 21 छेद 20 म्हणजे 3.5 अधिक 21 छेद 20. आता इथं ही अपूर्णांकांची बेरीज आहे. इथं छेद काहीच नाही म्हणजे आपण 1 घ्यायचा. मग तिरकस गुणाकार जर आपण केला तर कारण इथं अपूर्णांकांची बेरीज आहे, विषमछेद अपूर्णांकांची बेरीज आहे. तिरकस गुणाकार करून आपल्याला हे सोडवावं लागेल. मग बघूया आपण आता हे 3.5 गुणिले 20 इथं हवं तर गुणाकार करून घ्या. तोंडी आपल्याला करता येतो. 3.5 गुणिले 20 20 100 हातचा आले 10 20 60 आणि 10 70 पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे इथं शून्यानंतर आपण पॉईंट दिला म्हणजे 70 येणार आहे. म्हणजे या दोघांचा गुणाकार आला 70 अधिक 21 1 21 आणि खाली दोन्ही छेदांचा गुणाकार असतो 20 1 20 म्हणजे 21 आणि 70 91 91 छेद 20. आता याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग 91ला तुम्ही इथं डायरेक्ट 20ने भाग देऊ शकता. 20 1 20 20 चोक 80 91मधनं 80 गेले 11 उरले 0 घेतला 20 5 100 म्हणजे 110मधनं 100 गेले 10 उरले 10वरती पुन्हा 0 घेतला 100 झाले 20 5 100 म्हणजे 4.55 म्हणजे बहुलक आलेलं आहे 4.55 म्हणजे वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक 4.55 लिटर आहे. कारण हे लिटरमध्ये आहे लिटर आहे. अशा पद्धतीने बहुलकावरचं उदाहरण सोडवायचं आहे. आता समजा तुम्हाला जर बॉक्स भरा नसेल आलं तर F1 F0 म्हणजे काय आहे ते आपण नेमकं समजून घेऊया. आता F1 म्हणजे काय बहुलकीय वर्गाची वारंवारता. बहुलकीय वर्गाची वारंवारता ही F1 असते. त्याच्यावरची जी असते ती F0 असते. म्हणजे F0 म्हणजे
बहुलकीय वर्गाच्या आधीची वर्गाची वारंवारता म्हणजे ही F0 आणि नंतरच्या वर्गाची वारंवारता F2. हे लक्षात ठेवा, कारण जर तुम्हाला उदाहरण सोडवा आलं तर तुम्हाला पूर्ण उदाहरण त्या ठिकाणी ह्या सगळ्या किमती तुम्हाला भराव्या लागणार आहेत. सगळ्या किमती लिहून तुम्हाला उदाहरण सोडवायचं असतं आणि म्हणून या किमती कोणत्या आहेत ते नीट लक्षात घ्या. बहुलकीय वर्ग म्हणजे सगळ्यात जास्ती वारंवारता ज्याची असते तो वर्ग बहुलकीय वर्ग. त्याची जी वारंवारता आहे ती F1, त्याच्यावरची F0, त्याच्या खालची F2 आणि H म्हणजे या दोघांमधलं अंतर म्हणजे दोघांमधला फरक हा H असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या किमती एवढ्या किमती तुम्ही शोधल्या L, F1, F0, F2 आणि H आणि बहुलकीय वर्ग की हे उदाहरण आपल्याला सहज सोडवता येतं. घेऊया पुढचं उदाहरण घेऊया. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 2,360 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करप्राप्त किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इथं कृती आपल्याला दिलेली आहे. ही कृती आपण सोडवणार आहोत. कारची विक्री किंमत GSTसह 2,360 रुपये. GSTचा दर आहे 18%. समजा कारची करपात्र किंमत आपण X रुपये मानली म्हणजे किंमत X रुपये आहे. GST बरोबर 18/100 गुणिले X. हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त आपल्याला बॉक्स भरायचे आहेत. खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत. विक्री किंमत जी असते ती करपात्र किंमत अधिक GST असतो त्याच्यामध्ये. मग तुम्ही GST शब्द मराठीत लिहा किंवा इंग्रजी लिहा. या ठिकाणी आपल्याला GST लिहायचं आहे. GST किंवा तुम्ही GST असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी एक कुठलाही तुम्ही बॉक्स इथं लिहायचा आहे. कारची विक्री किंमत जी आहे ती करपात्र किंमत अधिक GST असते. आता करपात्र किंमत आपल्याला या ठिकाणी म्हणजे विक्री किंमत इथं दिलेली आहे. कारची विक्री किंमत जी आहे ती 2,360 रुपये आहे. आता याच्यामध्ये करपात्र किंमत आपण काय मानली इथं X मानलेली आहे. करपात्र किंमत X रुपये मानलेली आहे म्हणजे इथं X येणार. हे आपल्याला कृतीत दिलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी वाचलं की तुम्हाला कुठं काय भरायचं आहे ते सहज वरती बघितलं की लक्षात येतं. आता इथं करपात्र किंमत X, इथं बॉक्स छेद 100 आहे म्हणजे इथं GST आहे. GST किती आहे 18%. 18% म्हणजे 100ला 18 रुपये म्हणजे इथं फक्त 18 लिहायचं आहे. 18/100 गुणिले X. कारण GST जी आहे ती त्या करपात्र किमतीवरती काढलेली असते म्हणून 18/100 गुणिले X आणि X आपण मानलेली आहे करपात्र किंमत. आता इथं X अधिक 18/100 गुणिले X म्हणजे इथं हे जर आपण सोडवलं तर काय येतं आहे बघा. तुमचं लक्षात आलं पटकन तर ठीक आहे. 100 गुणिले X 100X अधिक 18X 118X डायरेक्ट. किंवा हे तुमच्या असं लक्षात नाही आलं तर X/1 आहे इथं अधिक 18 गुणिले X 18X/100 असं या ठिकाणी ही भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज आहे. मग 100 गुणिले X 100X अधिक 18 गुणिले X 18X गुणिले 1 इथं 18X आणि 100 100. अंशस्थानी दोन्ही अंशस्थानी इथं तिरकस गुणाकार असतो आणि छेदस्थानी मात्र दोन्ही छेदांचाच गुणाकार असतो. म्हणून X गुणिले 100 100X 18X गुणिले 1 18X 100 100 दोन्ही छेदांचा गुणाकार 100. मग 100X अधिक 18X म्हणजे किती झाले 118X. हे इथं आपल्याला पटकन लगेच लक्षात येतं पण तुमच्या लक्षात नाही आलं तर या ठिकाणी तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. आता इथं हा 100 जो आहे तो भागिले तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे म्हणून इथं गुणिले घेतला आहे बघा. 2,360 गुणिले 100 आणि इथं काय शिल्लक राहिलं आहे इथं फक्त 118 आहे कारण इथे 118 इथं X दिलेला आहे. त्याने X इथं 118/100
आणि हा एक्स इथं बाहेर काढला आहे, कारण दोन्ही ठिकाणी एक्स असल्यामुळे. म्हणजे इथं फक्त 118 येणार आहे, हे लक्षात ठेवा. चुकून जर इथे एक्स लिहिला गेला तर ते चुकीचं आहे. मग 118 × 100 गुणिले एक्स. आता इथं हा 100 भागिले आहे, तो इकडे तर गुणिले झाला. 118 गुणिले एक्स, 118 एक्स. एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून हा 118 इकडे भागिले होणार आहे. म्हणजे 2000 एक्स बरोबर काय येणार आहे बघा, 2360 इथं दिलं आहे, गुणिले 100 पण दिलं आहे, म्हणजे भागिले 118. म्हणजे 2360 गुणिले 100 भागिले 118. आता इथं तुम्हाला डायरेक्ट भाग देता आला तर ठीक, नाहीतर तुम्ही कच्च्या पानावरती इथं सोडून घेऊ शकता. भागिले 118, कारण बॉक्समध्ये असल्यावर पटकन लक्षात येत नाही आपल्या. आता इथे 118 गुणिले 2 केलं आपण तर 236 येते. बघा 118 गुणिले 2, 2 16, हाचा 1, 2 1 2 आणि 1 3 आणि 2 1 2 236. म्हणजे इथे डायरेक्ट भाग जातो 118 118 118 दुणे 236 आणि हा 0. म्हणजे 20 गुणिले 100, 20 गुणिले 100 2000. म्हणजे कारची करपात्र किंमत आहे 2000 रुपये. अशा पद्धतीने कृती सोडवायची आहे. पुढचं उदाहरण घेऊया. बी प्रश्न आहे, त्यातले खालील कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक गणितासाठी 3 गुण आहेत आणि एकूण तुम्हाला 4 दिलेले असतात. त्यातलं पहिलं आहे, सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा. वर्गसमीकरण दिलेलं आहे 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0. तर इथं मी हे समीकरण लिहून घेतलेलं आहे. 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0. आता सूत्राचा उपयोग करताना नेहमी ABCच्या किमती आधी लिहून घ्या. वर्गसमीकरण आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपातच पाहिजे. जर ते नसेल तर त्या स्वरूपात ते लिहून घ्यायचं आहे. आणि मग त्याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर तुलना करून इथं आपल्याला ABCच्या किमती लिहायच्या आहेत. a बरोबर 3, वर्गपदाचा सहगुणक हा a असतो, मधल्या पदाचा सहगुणक b असतो, म्हणून इथं वजा 1 आणि c बरोबर वजा 10. आता तुम्ही ह्या किमती लिहिल्या की तुम्हाला अर्धा मार्क असतो. मग इथं आपल्याला b वर्ग वजा 4ac किंमत काढायची आहे. b ची किंमत आहे वजा 1 वजा 1चा वर्ग वजा सूत्रातच 4 आहे 4 गुणिले a कंसात लिहा किंवा गुणाकारात लिहा 3 आणि c ची किंमत वजा 10. b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण टाकलेली आहे. एकाचा वर्ग 1, ऋणाचा वर्ग नेहमी धनच असतो, म्हणून आता इथं वजा आहे, वजा गुणिले वजा अधिक 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 10 12 आहे 120. म्हणजे b वर्ग वजा 4ac बरोबर 120 अधिक 1 121 आपल्याला किंमत मिळालेली आहे. तुम्ही ही किंमत काढली की तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. म्हणजे इथं काही ठराविक स्टेपला अर्धा मार्क असतात, ती स्टेप तुम्ही लिहिलीच पाहिजे. आता इथं आपल्याला सूत्र लिहायचं आहे. सूत्रामध्ये m आहे, म्हणून m बरोबर वजा b अधिक वजा, सूत्रपाठ करावंच लागेल, सूत्रपाठ असल्याशिवाय आपल्याला लिहिता येत नाही. मग वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर, सूत्रातलं हे वजा आहे तसंच लिहा. b ची किंमत आहे वजा 1 अधिक, आता b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण 121 काढली, ती डायरेक्ट लिहायची 121 छेद 2, a ची किंमत आहे 3 बरोबर वजा गुणिले वजा अधिक 1 अधिक, इथं अधिक वजा आहे, अधिक वजा 121चं वर्गमूळ 11, कारण 121 हा 11चा वर्ग आहे, म्हणून 121चं वर्गमूळ 11, म्हणून 1 अधिक वजा 11 छेद 2 त्रिक 6.
मग आता एम बरोबर एकदा धनचिन्ह घ्या, एकदा ऋण घ्या. मग 1 अधिक 11/6 किंवा एम बरोबर 1 वजा 11/6 बरोबर 11 आणि 1 12/6 किंवा एम बरोबर आता 1 वजा 11 इथे भिन्न चिन्ह आहेत, इथे वजाबाकी होणार. भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करा. 11मधनं 1 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या इथं 11 आहे, त्याला ऋण चिन्ह आहे. इथं ऋण 10/6. एम बरोबर इथं भाग दिला 6 1 6 6 2 12 म्हणजे एम बरोबर 2 किंवा एम बरोबर आता इथं 2ने भाग जातो आहे. 2 त्रिक 6 2 पंचे 10 म्हणजे इथं ऋण 5 येणार, ऋण 5/3. वर्ग समीकरणाची उकल. वर्ग समीकरणाची मुळे 2 व वजा 5/3 आहेत. अशा पद्धतीने सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवायचं आहे. आता इथं तुम्ही या वर्ग समीकरणाची तुलना AM वर्ग अधिक BM अधिक C बरोबर 0 शी तुलना करून असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुलना करून आपण इथं ABCच्या किमती लिहिलेल्या आहेत. पहिल्यांदा B वर्ग वजा 4AC ची किंमत काढा, मग सूत्र लिहा आणि त्यात नंतर किंमत टाका. पुढचं उदाहरण घेऊया. दुसरं गणित B प्रश्नातलं. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. आता ही वर्ग समीकरण आपल्याला AX अधिक BY बरोबर C या स्वरूपातच असली पाहिजे. ती नसतील तर ती त्याप्रमाणे लिहून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला दिलेलीच आहेत. आता ही वर्ग समीकरणे एकाखाली एक लिहून घ्या. 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5. क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी मी तुम्हाला अगदी एक सोपी पद्धत सांगते. dx आणि dy त्याचा जो आपल्याला निश्चयक लिहायचा असतो ते कसे लिहायचे त्याचा क्रम जो आहे तो अगदी सोपी तुम्हाला एक क्लुप्ती सांगणार आहे, ती लक्षात ठेवा. आता इथं ह्या ज्या संख्या आहेत हे आपण इथं यांना स्तंभ म्हणूया किंवा कॉलम म्हणूया. मग हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा आणि हा तिसरा असं आपण मानायचं आहे. हा पहिला कॉलम, हा दुसरा आणि हा तिसरा. आणि फक्त ह्या किमती लक्षात ठेवा. क्रम dx dy हाच क्रम लक्षात ठेवायचा आहे. पाठच करायचं आहे ते. dx dy, d बरोबर 12, dx बरोबर 32 आणि dy बरोबर 13. dx dy 12 32 13 हे असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं क्रेमर्स पद्धतीने उदाहरण कधी चुकणार नाही. आता नेमकं 12 32 13 काय आहे ते बघूया आपण. आता d बरोबर 12 म्हणजे पहिला कॉलम लिहायचा आहे आणि दुसरा कॉलम लिहायचा आहे. 12 आहे इथं. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम, पहिला आणि दुसरा. आणि निश्चयक लिहिताना या दोन रेघांमध्येच निश्चयक लिहायचा आहे, कारण ह्या निश्चयकाचा हा सिम्बॉल आहे, हे चिन्ह आहे. आता इथं उभं आहे तसंच लिहायचं आहे, म्हणून आपण एकाखाली एक लिहून घ्यायचे. 3 4 12 पहिला आणि दुसरा स्तंभ चिन्हासहित. ऋण असेल तर ऋण तसंच, वजा 4 आणि 3. एकदा तुम्ही हे लिहिलं की पुढची सगळी पद्धत प्रत्येक निश्चयकाची सारखीच असते. इथे तिरकस गुणाकार करा आणि वजाबाकी करा. मग 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 3, 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4 वजा 4 गुणिले 4. आता इथं 3 त्रिक 9 वजा 4 चौक 16 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण असतो. 9 अधिक वजा गुणिले वजा अधिक होतं 16 बरोबर
16 आणि 9 25, म्हणजे डी बरोबर मिळालेलं आहे उत्तर आपल्याला 25. तुम्ही ही डीची किंमत काढली की तुम्हाला अर्धा मार्क मिळतो, म्हणजे डी डी एक्स डी वायला अर्धा मार्क असतो, हे लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला पुढची काढायची आहे किंमत डी एक्स. बरेचसे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ह्या 2 रेघा करत नाहीत, फक्त निश्चयक लिहितात आणि मग त्यांना मार्क मिळत नाहीत, म्हणून हे विद्यार्थी मित्रांनो विसरू नका. डी एक्स बरोबर 32, म्हणजे तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम. पहिल्यांदा तिसरा कॉलम लिहायचा आहे, मग दुसरा कॉलम लिहायचा आहे. तिसरा कॉलम आहे 10 5 आणि दुसरा आहे -4 3. 10 5 -4 3. तिरकस गुणाकार आणि वजाबाकी. 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5. 10 त्रिक 30 वजा 4 पंचे 20 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण, म्हणून 30 वजा गुणिले वजा अधिक 20 बरोबर 50. म्हणजे डी एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे 50. पुढचं आहे डी वाय. डी वाय बरोबर 13, म्हणजे पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम. पहिला 3 4 आणि तिसरा 10 5. 3 4 10 5 बरोबर 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. 3 5 15 वजा 10 चौक 40. 15 वजा 40. आता इथे भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे वजाबाकी होणार, म्हणून 40मधनं 15 गेले 25 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 40, म्हणजे ऋण उत्तर येणार आहे. मग डी वाय बरोबर -25. डी डी एक्स डी वाय काढल्यानंतर आपल्याला एक्स वायच्या किमती काढायच्या असतात, म्हणून क्रेमरच्या पद्धतीने एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी. डी एक्सची किंमत आपण काढलेली आहे 50 आणि डीची आहे 25. 50 छेद 25. 25 एक 25, 25 दुणे 50, म्हणजे एक्स बरोबर 2. वाय डी वाय छेद डी. डी वायची किंमत आहे -25 आणि डीची किंमत आहे 25. 25 एक 25, 25 एक 25, म्हणजे वाय बरोबर -1, कारण हे वजा आहे. म्हणजे एक्स आणि वायची किंमत आपल्याला मिळालेली आहे, म्हणून एक सामायिक समीकरणाची उकल किंवा दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल एक्स वाय बरोबर एक्सची किंमत आधी लिहा 2 वजा 1. अशा पद्धतीने तुम्ही डी डी एक्स डी वाय 12 32 13 लक्षात ठेवलं की क्रेमरच्या पद्धतीने उदाहरण कधीच चुकत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की निश्चयक लिहिताना या 2 रेघांमध्येच. तिसरं उदाहरण सोडवूया. 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. तर इथं आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. एकूण गुंतवणूक किती? दुसरा प्रश्न आहे मिळालेला लाभांश किती? तिसरा आहे गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. आता या ठिकाणी दिलेली माहिती आधी लिहून घ्यायची आहे. इथं उदाहरण मी लिहून घेतलेलं आहे. शेअरची दर्शनी किंमत आहे 10 रुपये.
शेअरची दर्शनी किंमत बरोबर ₹10. शेअरचा बाजारभाव ₹25. बाजारभाव ₹25. किती शेअर्स विकत घेतले? 50. म्हणजे शेअर्सची संख्या बरोबर 50. आणि लाभांश दिलेला आहे 30%. कंपनीने दिलेला लाभांश बरोबर 30%. आता या ठिकाणी पहिलं आपल्याला काढायचं आहे एकूण गुंतवणूक किती. एकूण गुंतवणूक त्याचं सूत्र आहे शेअर्सची संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव. एका शेअर्सचा बाजारभाव. आता शेअरची संख्या आहे 50 आणि एका शेअरचा बाजारभाव आहे 25. आता त्यांचा आपण गुणाकार केला तर 25 गुणिले 0 25 0 0 25 5 125 म्हणजे ₹1250. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे एकूण गुंतवणूक बरोबर ₹1250. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. आता दुसरा विचारलेला आहे की मिळालेला लाभांश किती. लाभांश हा एका शेअरवरचा आधी काढायचा आहे. लाभांश प्रति शेअर बरोबर दर्शनी किंमत आहे ₹10 आणि दिलेला लाभांश आहे 30%. म्हणून 30/100. हा एक शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 3 1 3 म्हणजे एका शेअरला ₹3 लाभांश मिळालेला आहे. आणि किती शेअर्स घेतले तर 50. मग आता 50 शेअरवरील एकूण लाभांश बरोबर शेअर्स घेतले 50, एका शेअरचा लाभांश आहे 3 बरोबर ₹150. 50 शेअरवरचा लाभांश ₹150 मिळालेला आहे. हे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. त्याचं सूत्र आहे परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. म्हणजे आपल्याला परताव्याचा दर किती टक्के आहे हे काढायचं आहे. त्यासाठी मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता एकूण लाभांश जो मिळालेला आहे तो आहे ₹150. आपण तेथे काढलेला आहे.
एकूण गुंतवणूक ती पण आपण काढली आहे 1250 गुणिले 100. हा 100 आहे तसाच. इथं एक शून्य आपण घालवला. आता 125ला आणि 100ला 25ने भाग जातो आहे. 25 चोक 100 आणि 25 पाचा 125 म्हणजे बरोबर 15/5 गुणिले 4 राहिलेलं आहे. आता इथंच आपण भाग देऊ शकतो, पण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं पुन्हा लिहिलेलं आहे. 5 1 5 5 त्रिक 15 म्हणजे अंशस्थानी आहे 3 आणि 4. 3 गुणिले 4 3 चोक 12%. म्हणजे परताव्याचा दर हा 12% आहे. आणि मग खाली तर पुन्हा उत्तर लिहायचं असतं. मिळालेले जे उत्तर आहेत किंवा आपल्याला जे प्रश्न विचारलेले होते त्यातला पहिला एकूण गुंतवणूक बरोबर रुपये 1250. दुसरा प्रश्न आहे मिळालेला लाभांश किती. मिळालेला लाभांश किती मिळाला 150 रुपये. आणि तिसरा परताव्याचा दर बरोबर 12%. अशा पद्धतीने जे प्रश्न विचारलेले असतात त्याचीच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढायची असतात, कारण मार्क त्यालाच असतात. इतर तुम्ही काही ते सोडवलं तर त्याला मार्क मिळत नाहीत. आता पुढचा प्रश्न घेऊया. चौथं गणित यातलं. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. त्यातलं पहिलं आहे घटना ए, छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे. आणि घटना बी, काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे. आता इथं आपल्याला पहिल्यांदा एक नाणं आणि एक फासा एकाच वेळी फेकला आहे, तर त्याचा नमुना अवकाश आधी आपल्याला लिहून घ्यावा लागेल. आता एक नाणं म्हणजे त्याचं हेड आणि टेल एच आणि टी, आणि एक फासा जो असतो त्याला 6 पृष्ठ असतात, म्हणजे त्याच्यावरती अंक असतात 1 2 3 4 5 6. आता इथं नमुना अवकाश लिहिणं अगदी सोपं आहे. फक्त म्हणजे आता एक नाणा आणि एक फासा फेकला तर एका वेळा एच येईल, मग 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 हे आपण सांगू शकत नाही. म्हणून या ठिकाणी फक्त याच्या जोड्या लावा. म्हणजे एच बरोबर 6 वेळा या ठिकाणी H1 H2 H3 H4 H5 आणि H6. आणि पुढचं टी बरोबर 6पर्यंतची जोडी लावा. म्हणजे T1 T2 T3 T4 T5 T6. इथं प्रत्येक घटकाचं वेगळेपण दाखवण्यासाठी स्वल्पविराम आपल्याला द्यावाच लागतो. या पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर इथं चुकण्याचा प्रश्नच येत नाही. मग आता इथं आपल्याला हे किती मिळालेत 1 2 3 4 5 6 आणि हे 6 म्हणजे 12. म्हणजे एन एस की एसमध्ये किती घटक आहेत. एन म्हणजे नंबर लिहायचे असतात, म्हणजे त्यांची संख्या एकूण संख्या लिहायची असते. तर किती घटक आहेत 12 घटक आहेत. म्हणजे तुम्ही जर एस लिहिला अर्धा मार्क, नंबर ऑफ एस लिहिला अर्धा मार्क, अशा पद्धतीने मार्कांचं डिवायडेशन असतं. आता त्यातलं पहिली आहे घटना ए. मग घटना त्या ठिकाणी आपण लिहायची आहे. पहिली घटना काय आहे, घटना ए छाप व मूळ संख्या मिळणे.
घटना ए छाप व मूळ संख्या मिळणे. आता आपण एचा संच लिहायचा आहे. आता छाप म्हणजे काय एच. मग एच आणि मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा ज्या संख्येचे फक्त ती संख्या स्वतः आणि एक असे दोनच अवयव असतात किंवा विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. मग आता अशा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर 2, 3, 5. कारण 4ला 2ने भाग जातो, 6ला 2ने भाग जातो म्हणजे या संख्या येणार नाहीत. आणि 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणून ती घ्यायची नाही. 2 पासून मूळ संख्यांना सुरुवात होते. मग आता इथं म्हणजे एच आपल्याला छापा किंवा छाप आणि मूळ संख्या म्हणजे H2, H3 आणि H5. 2, 3, 5. आता या ठिकाणी एमध्ये किती घटक आहेत तर 3 घटक आहेत. नंबर ऑफ ए बरोबर 3. आता आपल्याला याची संभाव्यता काढायची म्हणजे PA प्रोबॅबिलिटी ऑफ ए. PA याचं सूत्र आहे आधी नंबर ऑफ एच लिहायचे आणि नंबर ऑफ एस नेहमी छेदस्थानी घ्या. बरेचसे विद्यार्थी इथं बाकी सगळं सोडवतात, इथे उलटं करतात, त्याच्यामध्ये इथं मार्कही मिळत नाहीत. म्हणून नंबर ऑफ एस हा नेहमी छेदस्थानी असतो. कुठलीही घटना तुम्हाला लिहायची असेल तर ते A, B, C काही असेल तर फक्त नंबर ऑफ एस नेहमीच तुम्ही छेदस्थानी घ्या. आता इथे नंबर ऑफ ए मध्ये किती आहेत 3 आणि नंबर ऑफ एस किती आहेत 12. इथं आपण भाग दिला 3 1 3 3 3 चौक 12 म्हणजे 1/4 म्हणजे PA पहिल्या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 1/4. आता घटना बी दुसरं. बी काय आहे काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे. घटना बी काटा व विषम संख्या मिळणे. बी बरोबर महिरपी कंसातच लिहायचं आहे. आता काटा म्हणजे टी आणि विषम संख्या म्हणजे 1, 3, 5 याप्रमाणे. आता इथं काटा टी आपण इथे घेतला आहे. विषम संख्या 1, 3 म्हणजे ज्या संख्येला 2ने भाग गेल्यानंतर बाकी 1 उरते त्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणून T1, T3, T5. T1, T3 आणि T5 म्हणजे पुन्हा इथं नंबर ऑफ बी जे आलेले आहेत ते 3च मिळालेले आहेत. म्हणजे आता आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे एची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. 3/12 उत्तर तेच येणार आहे. 3 चौक 12 बरोबर 1/4 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर 1/4. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा 3 गुणांचा प्रश्न मी नंबर ऑफ एस लिहिला अर्धा मार्क, म्हणजे नमुना अवकाश लिहिला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क. त्याच्यानंतर तुम्ही एचा संच तुम्ही या ठिकाणी लिहिला घटना जी दिलेली असेल त्याप्रमाणे. याला अर्ध, ह्या उत्तराला अर्धा, पुन्हा ह्या बीला अर्धा आणि याला अर्धा अशा पद्धतीने यांचं मार्कांचं डिव्हायडेशन होतं. म्हणून त्या स्टेप्स तुम्ही गाळायच्या नाहीत, त्या व्यवस्थित लिहायच्या आहेत. तर प्रश्न तिसरा आपण सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. पुढचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि अशाच अनेक प्रश्न म्हणजे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचे संपूर्ण स्पष्टीकरणासह त्या प्रश्नपत्रिका सोडवून मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.